हे आहे श्लेष्मांतक. याला आपण मराठीमध्ये भोकर म्हणून ओळखतो. याचे दोन प्रकार असतात, छोटी भोकर आणि मोठी भोकर. आणि छोटी भोकर जी आहे त्याला गोंधणी असं म्हटलं जातं. ही भोकराची फळं आहेत. तर ही भोकराच्या फळांचं, या कच्च्याच फळांचं लोणचं केलं जातं. मोस्टली ते गुजरातकडच्या भागामध्ये केलं जातं. तर ह्या फळांचं लोणचं अतिशय पथ्यकर आहे. ज्यांना अतिसार म्हणजे जुलाब लागलेले आहेत त्यांना ह्या फळांचं लोणचं आवर्जून खायला सांगितलं जातं आणि त्याच्यामुळे अतिसार म्हणजे जुलाब थांबायला खूप छान मदत होते. श्लेष्मांतकाच्या झाडाच्या सालीचा जर काढा केला आणि त्याच्यानी गुळण्या केल्या तर त्याच्यानी दात दुखणं थांबतं. आणि तोच काढा जो आहे तो आपण कफ कमी होण्यासाठी, छातीत साठलेला जो कफ आहे तो पातळ होण्यासाठी सुद्धा वापरला जातो. याचं पिकलेलं जे फळ आहे ते पचायला थोडं जड आहे. त्यांनी विष्टंभकारक म्हणजेच मलावष्टंभ होऊ शकतो, पण त्याच्यानी पित्त आणि रक्त चांगलं सुद्धा होतं आणि ते खूप शक्ती आणणारं असं आहे. कुठल्याही मोठ्या आजारातून उठल्यानंतर भोकर खाण्याची पद्धत आहे. शक्ती येण्यासाठी जसे डिंकाचे लाडू केले जातात तसेच भोकराचे लाडू सुद्धा केले जातात. या भोकरीचे तुमच्या गावाकडे कोणकोणते पदार्थ करतात ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.